नमस्कार मंडळी. न्यूज स्टोरी टुडेच्या ओळख या सेगमेंटमध्ये मी अलका भुजबळ आपले सहर्ष स्वागत करते. मंडळी, आज आपण भेटणार आहोत माझ्या बालमित्राला. आणि तो बालमित्र खरं तर आता मोठा उद्योजक झालेला आहे. उद्योगाबरोबरच त्याचे अनेक व्यवसाय आहेत. तसंच क्रीडा क्षेत्रामध्ये पण सुद्धा त्याने स्वतःचं नाव कमावलेलं आहे आणि याच्या सोबतीने तो समाजकार्य सुद्धा करतो आहे. तर मंडळी, आज बघायला गेलं तर हाऊसकीपिंग सर्व्हिस, हेल्थ सर्व्हिसेस हे तर अनेक कंपन्या पुरवतात. पण दरेकर ग्रुप ऑफ कंपनीज ही जी त्याची कंपनी आहे, त्याचा हा जो प्रेरणादायी प्रवास, त्याने आतापर्यंत या सगळ्या व्यवसायामध्ये कशी मजल मारलेली आहे आणि हा त्याचा प्रवास कसा सुरू झालेला आहे. अर्थात याच्यासोबत मला अजून हे पण म्हणायचं आहे की हा जो माझा मित्र आहे सामाजिक कार्य करतोच, पण राष्ट्रीय स्तरावर त्याला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक सुद्धा मिळालेलं आहे. उद्योजक, क्रीडा आणि सामाजिक कार्य हे तिन्ही तो कसं सांभाळतो आहे, त्याचा प्रेरणादायी प्रवास कसा झालेला आहे, त्याच्याबद्दल आज आपण ओळख करून घेऊया. तर मंडळी, भेटूया माझ्या मित्राला, श्रीयुत अरुण मधुकर दरेकर. अरुण, नमस्कार. नमस्कार अलका. येस, न्यूज स्टोरी टुडेच्या ओळख या सेगमेंटमध्ये मी तुझे सहर्ष स्वागत करते. अच्छा अलका, सर्वप्रथम मला तुझं अभिनंदन करायचंय की नुकतंच मी व्हॉट्सअपवर वाचलं की तुला रापा पुरस्कार मिळाला. त्याच्याबद्दल तुझं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि माझ्या पूर्ण कुटुंबाच्या वतीने, माझ्या टीमच्या वतीने तुझं मी अभिनंदन करतो. आणि न्यूज स्टोरी टुडे हे जे तुझं प्लॅटफॉर्म आहे त्याला माझ्या भरपूर शुभेच्छा तुला. थँक्यू. तर अरुण, आज या ओळख सेगमेंटमध्ये सर्वप्रथम मी आमच्या न्यूज स्टोरी करते तुला एक छोटीशी भेट देते. थँक्यू व्हेरी मच. अलका, मला एक सांग, तुला बोलायचं आहे की आपण बालपणाचे मित्र आहेत, ओके, माझी बालपणाची मैत्रीण आहे तू. तर मला वाटतं हे आवाजावर तू मला करू नकोस, म्हणजे ती मला फॉर्म्युलेट नकोय. आपण सहज अशा गप्पा मारूया, एक मित्र म्हणून आणि एक मित्र आणि मैत्रीण मग गप्पा म्हणून तुम्हाला गप्पा मारूया. तुम्हाला विचारायचं मी तुला बोलत आहे. कारण मी आता म्हणताना पहिला अहो म्हणते, मध्येच अरे म्हणते, त्यामुळे तू हे सांगितलंस ते खरं तर आय विल बी कम्फर्टेबल इफ यू टॉक लाईक अ फ्रेंड. मला ते आवडेल. ओके ओके, प्लीज. तर अरुण, मला असं विचारायचं आहे की लहानपणी आपण भेटलो, त्याच्यानंतर काही आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या म्हणा किंवा लग्न झाल्यानंतर आपलं भेटणं झालंच नाही. मग तुझी शैक्षणिक पार्श्वभूमी आणि आतापर्यंतचा तुझा सगळा प्रवास, त्याबद्दल जरा सांग. पहिलं तर तुला जसं माहिती आहे, आपण तर शेजारी होतो, आपण टिळकनगरमध्ये राहायचो, ओके. आणि मला काय बोलायला वाटत नाही तुझ्या प्लॅटफॉर्मवर की आपण 200 स्क्वेअर फूटच्या खोलीमध्ये आपण वाढलोय. तुझं कुटुंब पण, माझं कुटुंब पण, तिथून आपला प्रवास सुरू झालेला आहे. आणि शिक्षणाचं म्हणायला गेलं ना तर माझ्या बाबांची एक इच्छा होती की आम्ही दोघे भाऊ इंग्लिश मिडियम मध्ये शिकावं. हे माझ्या वडिलांची इच्छा होती. आता आपल्या कॉलनीमध्ये तुला माहितीये, आमची शाळा नावाची एक छोटी शाळा होती. आमची शाळा होती, म्युन्सिपाल्टी शाळा होता. पण मला नीट आठवतंय, माझ्या बाबांनी आम्हाला दोघांना, मला आणि माझ्या भावाला, तुषार भाऊना, तिथे न टाकताय ना दादरमध्ये राजा शिवाजी विद्यालय इंग्लिश मिडियम तिकडे टाकलं. म्हणजे आम्ही लहानपणी अलका बसची, ट्रेनची एवढी सोय नसताना, म्हणजे आम्ही लोक प्रवास करून, मला आजही आठवडे बीएसटी बसने प्रवास करून आम्ही लोक चेंबूर पासून दादरपर्यंत शिकायला जायचो तिकडे. तर माझं शालेय शिक्षण किंग जॉर्ज, जसं मी बोललो, जे आता राजा शिवाजी विद्यालय, आता तिकडे माझं शालेय शिक्षण पूर्ण झालं. त्याच्यानंतर माझं पुढचं शैक्षणिक जे शिक्षण होतं, जे मी खालसा कॉलेजमध्ये केलं, एमबीए मी कॉलेजमध्ये केलं. आणि बाय द वे माझं मी एमए कम्प्लीट केलेलं आहे. आणि एमए कम्प्लीट केलंय मी, हॉटेल मॅनेजमेंट पण केलेलं आहे बँड्रा आयआयटीसी इन्स्टिट्यूट मधून. ते बँड्राला इन्स्टिट्यूट आहे. मी हॉटेल मॅनेजमेंट पण माझं कम्प्लीट केलं. तो 3 वर्षाचा कोर्स होता. आणि आता मी शिक्षणामध्ये पण अजून मी थांबलेलो नाहीये अलका. आता मी लॉ पण करतोय. या 2 डिग्र्या असताना माझ्याकडे, अँड आय एम बिंग लॉ ऑल्सो नाव. मला तर खरंच आश्चर्य वाटतं की मला असं वाटतं आज आपण 25 वर्षांनी जवळजवळ भेटतो आहे. 25 कसे जास्त झाले, त्याला माझं लग्न झालं तर खूप लहान होतं. आणि त्याच्यानंतर आज तुझं एवढं शिक्षण हे सगळं बघून, आणि आता हा जो तुझा दरेकर ग्रुप ऑफ कंपनीज ही चालू केलेली, तर याच्याकडे तुझी वाटचाल कशी झाली? म्हणजे एकदम उद्योग व्यवसायाकडे कसं काय वळालंस? बघ, उद्योग आणि व्यवसाय हा आहे ना आमच्या पिंडातच होता. कधी ना माझ्या आजोबांनी कधी बिझनेस केलाय,
ना माझ्या वडिलांनी कधी उद्योग केलाय, असं कधीच नव्हतं. पण अलका मी तुला सांगू ना, मी लहानपणापासून अगदी बालपणापासून तेव्हा पण मला असं कोण विचारायचं ना असं पुढे जाऊ. तेवढं आपण कसं 9वी 10वी 11वी आल्याच्या नंतर लोक आपल्याला विचारायला लागतात, तू काय करणार, म्हणजे तू काय इंजिनियर होणार, डॉक्टर होणार, की तू काय करणार, तुला काय करायची इच्छा आहे. तर माझ्या अलका न कळत तोंडातून लगेच जायचं की मला बिझनेस करायचा. पण बिझनेस कसला करायचा हे मला माहिती नव्हतं, पण ते पिंडात आतमध्ये होतं तिकडे. की ना माझा एक कसा आहे माहितीये स्वभाव तुला सांगू अलका, की मला ना आता जेव्हा तू नोकरी करायला जाशील तर समजा तू क्लार्क जशी असेल, तुझ्यावर हेड क्लार्क असणार, हेड क्लार्कवर ऑफिस सुपरिटेंडेंट असणार, त्याच्यावर पण मॅनेजर असणार, हे सगळे एक स्टेप्स असतात प्रत्येक नोकरीमध्ये. तर माझा कसा स्वभाव आहे माहितीये अलका, मला ना असं माझ्या वरती असं कोण मला आवडत नाही असं. आय डोंट लाईक दॅट. म्हणजे कारण काय माहितीये, जर तू काहीतरी स्वतःच्या गोष्टी करत असशील तर तुझ्या आयडिया तुला इम्प्लिमेंट करू शकतेस. तुझ्या काही क्रिएटिव्हिटी असतील तुझ्या कामामध्ये तू करू शकते, तुला कोणाची परवानगीची गरज लागत नाही. पण ते चांगलं की वाईट आपल्याला अनुभवते आपण आणि आपल्याला कळतेच आपण काय केलंय. त्यामुळे माझं असं नेचर होतं, त्याच्यामुळे ना उद्योग करणं आणि व्यवसाय करणं हेच मी ठरवलेलं. पण असं नाही की पण एखाद्या मराठी मुलाची जशी सुरुवात होते नोकरी, तशी माझी जी सुरुवात नोकरीनेच झाली. ओके, त्याच्यानंतर मी उद्योग व्यवसाय. आता अलका मी तुला सांगू ना, मी ज्या नोकऱ्या सोडल्या आहेत ना, तुला आश्चर्य वाटेल की एक मराठी मुलगा अशा नोकऱ्या सोडू शकतो का. आता मी तुला सांगतो, जेव्हा मी ग्रॅज्युएशन करत होतो ना, आणि त्याच वेळेला मी वेटलिफ्टिंग पण करत होतो, आणि त्यावेळेला एक रेल्वेच्या परीक्षेला मी बसलेलो क्लेरिकल स्टाफची, आणि ती परीक्षा मी पास झालो. म्हणजे त्या परीक्षेमध्ये मी पास झालो. आणि 20 वर्षाचा असताना ना, फक्त 20 मला ना सेंट्रल रेल्वेमध्ये नोकरी लागली, क्लेरिकल स्टाफमध्ये. सेंट्रल रेल्वे आणि केंद्र सरकारची नोकरी, म्हणजे आता गव्हर्नमेंट जॉब. म्हणजे आपली मानसिकता कशी असते मराठी लोकांची, तेव्हा एखादा मुलगा गव्हर्नमेंट जॉबमध्ये मुलगा लागला की कायमचा सिक्युअर झाला, म्हणजे 100% सिक्युअर. ओके, 4 वर्ष फक्त रेल्वेची नोकरी केली मी. आणि त्याच्यानंतर आहे ना माझं ना मन आहे ना सरकारी नोकरीत लागत नव्हतं. आणि दुसरं म्हणजे मी साईड बाय साईड हॉटेल मॅनेजमेंट केलं, तेव्हा माझ्याकडे ती डिग्री होती. नंतर मी ना सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन मग एक लिस्टेड 5 स्टार हॉटेल, जे फार मोठं नाव आहे हॉलिडे इन, ज्याचे 119 शाखा आहेत, हॉटेल्स आहेत वर्ल्ड वाईड, तिकडे मला सिनियर मॅनेजरची नोकरी मिळाली. मी रेल्वे तर रेल्वेची नोकरी सोडून मी हॉटेल लाईनमध्ये गेलो, म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो. म्हणजे हा प्रवास कसा होता माहितीये अलका तुला सांगू, 100% सिक्युरिटी मधून 0% सिक्युरिटी. कारण रेल्वेमध्ये म्हणजे गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला कोण काढत नाही, आणि हॉटेल इंडस्ट्रीचं असं कल्चर आहे ना, उद्या सांगतात युआर नॉट रिक्वायर्ड फ्रॉम टुमॉरो. ओके, तर असं हा माझा असा उलटा प्रवास होता सगळा. ठीक आहे, पण दोन्ही ठिकाणी मी शिकलो. रेल्वेमध्ये हे शिकलो की कामचुकारपणा कसा नाही करायचा, जबाबदारी जिकडे कशी जबाबदारी झटकतात ते मी सगळं तिकडे बघितलं. पण हॉलिडेमध्ये असताना मी तुला सांगू ना, माझ्या जे पर्सनॅलिटीमध्ये, माझ्या विचारधारेमध्ये, माझ्या विजनमध्ये जो सगळा बदल झाला ना, तो खरा सांगू ना ते हॉलिडेमध्येच झाला. आणि मला या व्यवसायाची कल्पना पण तिकडेच सुचली. जबाबदारीची जाणीव जास्त झाली. पण इकडे कसं ते ऑर्गनायझेशन असल्यामुळे सगळेच काम करतात, मग आपण आपल्या वाटेचं काम केलं की बस. पण स्वतःचा व्यवसाय म्हटलं की, आणि एखाद्या कंपनीमध्ये प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये काम करताना तुम्ही जेवढं चांगलं काम कराल तेवढं तुमचं व्यक्तिमत्व अप्रिसिएशन मिळतं आणि व्यक्तिमत्व घडत जातं. त्यामुळे फारच चांगलं. आता त्याच्यानंतर मग हे दरेकर ग्रुप ऑफ कंपनीज तू कधी चालू केला मग? जसं मी तुला बोललो ना, जसं मी हॉलिडेमध्ये जेव्हा मी होतो ऍज अ सिनियर मॅनेजर म्हणून तिकडे होतो सर्व्हिसला, तर तिकडे आहे ना 5 स्टार हॉटेल असल्यामुळे आहे ना समाजातले म्हणजे मुंबईमधले मोठी मोठी लोक तिकडे येतात. तुला माहिती आहे ना 5 स्टार हॉटेलमध्ये कुठला क्लास येतो सगळं. तर तिथे आहे ना त्या ठिकाणी आहे ना लाईक के राजा कन्स्ट्रक्शनचे मालक संदीप राजा साहेब, अजमेरा कन्स्ट्रक्शनचे मालक मनोज अजमेरा, अतुल अजमेरा वगैरे, आणि परत जेसी कन्स्ट्रक्शनचे मालक हितेश भक्तानी, त्या सगळ्यांची आहे ना ओळख माझी आहे ना तिकडे झाली, त्या हॉटेल लाईनने झाली. आणि माझी एकूण कामाची पद्धत बघून आहे ना, जे मी काम करत होतो माझ्या डिपार्टमेंटसाठी, म्हणजे आणि हाऊसकीपिंग मध्ये मी कसं माझ्या डिपार्टमेंटची स्वच्छता ठेवत होतो, माझा जो रिक्रिएशन एरिया होता तो कसा मी अतिशय नीट अँड क्लीन ठेवत होतो, हे आहे ना ती लोक आहेत ना काही त्याच्यात मोठी मंडळींना ऑब्झर्व करून येते. आणि मग त्याच्यातली एक व्यक्ती जी आहे त्यांचं मी नाव नेहमी प्रत्येक माझ्या मुलाखतीमध्ये घेतो, ते म्हणजे भक्तानी कॉटेज म्हणजे आणि भक्तानी कन्स्ट्रक्शन जी कंपनी आहे आज ही मोठी कंपनी आहे ती.
त्यांनी पहिली मला संधी दिली. त्यांनी मला पहिलं सांगितलं की त्या बिल्डरचं नाव त्यांचं राजेश माने. त्यांनी मला असं सांगितलं की बघ अरुण, आम्ही ना एक वर्सोवाला एक मोठा टावर बांधतोय अँड इट इज गोइंग टू बी अ 5-स्टार टावर वर्सोवामध्ये, तर त्याची तू हाऊसकीपिंग करशील का आणि अशीच ठेवायला पाहिजे असं. तर ती संधी माझ्या आयुष्यात पहिली चालत आली. आणि त्याच्यानंतर मग मनोज अजमेरा सर ते, तर त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा एक जॉली जिमखाना म्हणून घाटकोपरला होता, आजही त्याचं मोठं नाव आहे घाटकोपरमध्ये, तो त्या जॉली जिमखानाची सर्व्हिस आम्हाला दिली. म्हणजे असा प्रवास सुरुवात झाला. सगळं एक एक संधी मिळत गेला आणि त्या संधीचा तो फायदा घेतला. आणि प्रत्येक संधीला मी चॅलेंज म्हणून घेतलं आणि ते माझ्यासाठी सुवर्ण संधी. मला अरुण असंही विचारायचंय की हा एवढा उद्योग व्यवसाय सुरू करताना तुला कोणाची मदत तर झाली असेल किंवा तुझ्या मित्रपरिवाराची म्हणा किंवा गुरूंची, तर तुला कोणाकोणाची याच्यामध्ये काही मदत झाली असं काही सांगू शकशील का? कारण उद्योग सुरू करताना नक्कीच आपल्याला मदत गरज असते कोणाकोणाची. परिवाराची काय नाही सर, नाही परिवाराची काय नाही. कारण कसं माहितीये की पण त्याच्यामध्ये मी त्यांना पण दोष देत नाही. कारण बघ, जेव्हा मला माझ्या मनात आलं का मला व्यवसाय करायचा आहे वगैरे आणि जेव्हा मला पैशाची गरज पडली, तर माझ्या परिवारातून कोणी मला मदत नाही केली. कारण कसं माहिती, मला वाटतं तेव्हा त्यांच्यामध्ये अशी भावना असेल की ह्याला काही पैसे दिले म्हणजे एनी डोवर, पण ती भावना चुकीची पण नाहीये. कारण त्यांची मानसिकता नोकरी करायची होती ना, त्यांना व्यवसाय माहितीच होता, तर मी त्यांना पण दोष देणार नाही. पण सगळ्यात मोठे आभार मी माझ्या गुरूंचे मानेन आणि ते म्हणजे मधुकर तळवळकर सर. पहिली व्यवसाय करायला मदत 37,000ची पहिला त्यांनी मला दिली आणि न मला विचारता की तू परत कधी देणार आहेस करून, काय म्हणजे त्यांना वाटलं की मी करू शकतो करून ते. तर पहिला विश्वास त्यांनी माझ्यावर ठेवला. तर मग सुरुवात झाली मग सगळी. आणि मग त्याच्यानंतर माझे मित्र पंकज शाह ओके, हे माझ्या मागे वेळोवेळी उभे राहतात. मधुकर कारंजकर ते पण माझ्या व्यवसायामध्ये मला मदत करतात, ते आहेत. परत रविरंजन पांडे आहे. परत अजून कितीतरी असे मित्र आहेत असे त्याच्या. पण आणि फक्त आणि नुसतं आर्थिकच मदत करणारे नाहीत, साथ देणारे मित्र आहेत. सचिन वैराळे आमचा माझा खास मित्र आहे, माझा तो एक आहे. एडवर्ड पॉल आहे. अमित कुमार सिंग आहे त्याच्यामध्ये. परत आमचे आप्पा देशमुख आहे, सागर शिंदे आहेत. असे कितीतरी असे माझे मित्र आहेत त्याच्यामध्ये. किती जणांची नावं घेऊ, सगळ्यांची नावं माझ्या मनात आहेत, पण किती जणांची नावं घ्यायची. आणि माणुसकी जपली म्हणूनच आज एवढा सक्सेस झालेला आहे. आणि मी मित्रमंडळी आज जर सोबतीला नसते, शेवटी कुठल्याही गोष्टीला मदत असल्याशिवाय किंवा मदतीचे हात असल्याशिवाय माणूस सक्सेस होत नाही. आणि मित्रत्वाचं नातं मी फारच जपले. अगदी अगदी. कारण मला एक गोष्ट मला कळते अलका, कदाचित तू पण कबूल करत असशील की एखादी गोष्ट तू तुझ्या कुटुंबाशी नाही बोलू शकत ना, ते तुझ्या मैत्रिणीशी बोलू शकते, मित्राशी बोलू शकते. तर म्हणून मित्रत्व आणि मैत्रीला मी परमोच्च स्थान दिलं माझ्या आयुष्यात. अगदी अगदी. म्हणजे आता तुझं दरेकर ग्रुप ऑफ कंपनीज, म्हणजे तुम्ही हेल्थ सर्व्हिस पण आहे तुझी आणि त्याच्यानंतर हाऊसकीपिंग पण आहे आणि याच्या व्यतिरिक्त फसाड सर्व्हिस पण आहे, सिक्युरिटी सर्व्हिस सुद्धा आहे. तर एवढ्या सगळ्या सर्व्हिसेस आज तू सगळे सांभाळतोयस, त्याचा तू संचालक आहेस. मग या सगळ्या सर्व्हिसेस तू आणि प्लस म्हणजे क्रीडा, ते तर वेट लिफ्टिंग, तर या क्षेत्राकडे तर तू अर्थात घरामध्येच हे असल्यामुळे तू त्या क्षेत्राकडे वळालास. पण तरी सुद्धा हे सगळं कसं तू सांभाळतोस? आणि मी जे ऐकलं की तुला राष्ट्रीय स्वर्ण पदक मिळालेलं आहे, तर कौतुक. मला अजूनही असं वाटतं की उद्योग करतोस, क्रीडामध्ये पण बघतोस आणि सामाजिक कार्य सुद्धा करतोस, तर हे सगळं तू कसं, कारण त्याची गुणवत्ता सुद्धा तुला व्यवसायाची ठेवावी लागते. मग हे सगळं तू कसं करतोस, या गुणवत्तेकडे कसं लक्ष देतोस हे सगळं करताना? आता जर स्पोर्ट्स पासून जर सुरुवात केली, तर क्रीडापासून आपण बोलायला सुरुवात केली, तर क्रीडा क्षेत्रामध्ये ना मी अक्षरशः मी तुला खरं सांगतो, मी ना ओढला गेलो माझ्या वडिलांमुळे, ओके बाबांमुळे. कारण माझे बाबा पूर्वाश्रमीचे पॉवर लिफ्टर, वेट लिफ्टर, आणि पॉवर लिफ्टिंग मध्ये त्यांना सगळे पुरस्कार मिळाले. म्हणजे 2 वेळा छत्रपती पुरस्कार, गुणवंत कामगार पुरस्कार, दादोजी कोंडदेव पुरस्कार, अगदी महाराष्ट्र शासनाचा सर्व उच्च पुरस्कार म्हणजे तो जीवन गौरव पुरस्कार, हेही माझ्या बाबांना मिळालेले. त्यामुळे वेट लिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग, बॉडी बिल्डिंग आमच्या घरातच होतं. त्यामुळे माहिती आहे मला, खरोखर कौतुकच होतं ते. आणि नेहमी आम्ही मधुकर दरेकर असं नाव टीव्हीवर ज्याला ऐकायचं होतं, आम्हाला खूप कौतुक वाटायचं की ते आमचे नेबर्स आहेत. नेबर्स, हा, येस. तर मग पहिलं सुरुवात माझ्या भावानी केली, तुषार भाऊ माझा. त्यांनी पहिला तो वेट लिफ्टिंग मध्ये आला, त्यालाही छत्रपती पुरस्कार मिळाला. पण त्याच्यानंतर मी आलो आतमध्ये. त्याच्यानंतर मी पण डिस्ट्रिक्ट चॅम्पियन झालो, स्टेट चॅम्पियन झालो आणि राष्ट्रीय स्तरावर मलाही पुरस्कार आणि मलाही पदक वगैरे मिळाले सगळे. आणि पण ते आता
ते पॅशन आणि ते एक क्रीडा म्हणजे एक मला स्पोर्ट्सची आवड होतीच पहिला. पण तिकडे कसं माहितीये, आपण खेळाडू म्हणून असताना ना अलका काय काय गोष्टी आपल्याला अपेक्षा असतात की असोसिएशनने आणि संघटनेने आपल्यासाठी कराव्यात. ओके, तेव्हा होतं. आता तुला सांगू ना, जेव्हा आम्ही खेळाडू होतो ना आणि जेव्हा मी वेटलिफ्टिंग करायचो, आम्हाला ना साधा एक चहाचा कप पण देत नव्हते, म्हणजे आमच्या असोसिएशनवाले. म्हणजे ही परिस्थिती त्यांच्या लोकांना माहिती नसतं की ते समोर फार गोडी ओके, चहाचा कप पण आम्हाला कोण विचारत होते. पण आता त्याच्यानंतर आता जेव्हा कसं माहितीये, एक खेळाडू म्हणून माझं करिअर संपलंय, माझी कारकीर्द संपली, तर मला असं कुठेतरी वाटते ना की देवाने आपल्याला उद्योग धंद्यामध्ये बऱ्यापैकी मोठं केलंय आपण. तर कुठेतरी जबाबदारी आपल्याला क्रीडा क्षेत्राकडे, सामाजिक कार्याकडे पण आहे. त्यामुळे मी अमेच्युअर वेटलिफ्टिंग असोसिएशन आहे, त्याचा पण मी अध्यक्ष आहे. पॉवर लिफ्टिंग अमेच्युअर पॉवर लिफ्टिंग असोसिएशन, त्याचा पण मी अध्यक्ष आहे. परत आपली बॉडी बिल्डिंग संघटना मुंबईची, त्याचा पण मी अध्यक्ष आहे. तर अलका, मला जेवढं माझ्यासाठी करता येते ना तेवढं मी सगळं त्यांच्यासाठी करतो. आणि आज जर तू बघशील ना, वेटलिफ्टिंग असू दे, पॉवर लिफ्टिंग असू दे, मुलांना सकाळी नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापासून चांगली बक्षिसं, चांगले सर्टिफिकेट, जसे आम्हाला स्पॉन्सर मिळतात ना, मी प्रयत्न करतो जास्तीत जास्त आपल्या खेळाडूंना द्यावं. म्हणजे या प्रती थोडं हे समाजाच्या प्रती माझं देणं झालं. इकडे या ठिकाणी मी असं इकडे करतो. आणि व्यवसाय आहे म्हणून हे सगळं शक्य आहे. तुला सगळं नोकरी करत असलो तर हे शक्य नसलं असतं. म्हणजे त्याच्यामुळे तुला स्वतःला नक्की काय करायचं आहे ते तू तुझं ठरवतो आणि त्याच्यातनं यश निर्माण होतो. कारण जेवढं कसं होतं की स्वतःच त्या संचालक असल्यामुळे सगळ्या आयडियाज मी जे करतो ते इम्प्लिमेंट करायच्या. जर तू सर्व्हिसमध्ये असतं तर एवढं सगळं आयडिया तुझ्यात इम्प्लिमेंट करू शकला नसतं. आणि वेट लिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग ह्याच्यामध्ये आणि बॉडी बिल्डिंग सांगू ना, म्हणजे मी एकटाच असं नाहीये काम करणार. कारण बघ, शेवटी आहे ना अल्टरनेटिव्हचं टीम वर्क. एक माणूस हे सगळं उभं करू शकत नाही, एक माणूस हे सगळं चालू शकत नाही, जी मला जाणीव आहे. आता पॉवर लिफ्टिंग, वेट लिफ्टिंग मध्ये सिद्धार्थ चुरी नावाचे माझे जे सहकारी आहेत, ते सेक्रेटरी आहेत, ते चांगल्या प्रकारे काम करतात. माझी फ्रेंड आहे कल्पना सावंत म्हणून, ती सगळं काम करते याच्यामध्ये. माझे बंधू आहेत तुषार दरेकर, ते पण माझ्या बरोबर आहे. आणि प्लस आमचे बॉडी बिल्डिंगचे सेक्रेटरी हेमंत पाटील, तावडे सर, अशी कितीतरी मंडळी माझ्या बरोबर आहेत ना, म्हणून काही सगळं शक्य होते. पण ही गोष्ट जरी खरी असली तरी सुद्धा शेवटी कसं होतं की मुळात ती वृत्ती असली पाहिजे. सक्सेस होणं हे तुझ्या मुळात वृत्तीतच आहे. त्यामुळे जिद्द धरली की माणूस जे आपलं पाहिजे, जे स्वप्न असतं ते साकार होतच. हे तर आता तुझ्या याच्यावरनं लक्षात आलंच. पण तरी सुद्धा मला असं विचारायचं की तू क्रीडा क्षेत्र सांभाळतो, या उद्योग व्यवसाय तुझे सगळे सांभाळतो आणि याच्याबरोबर तू सामाजिक काम सुद्धा करतोयस. तर या तुझ्या सामाजिक कामाबद्दल जरा सांग. सामाजिक कार्य मोस्टली म्हणजे तुला मगाशी बोलल्याप्रमाणे क्रीडा क्षेत्रामध्ये माझं जास्त काम आहे. कारण मी स्वतः पूर्वाश्रमीचा वेटलिफ्टर असल्यामुळे जास्त माझं लक्ष वेटलिफ्टिंगकडे, मग पॉवर लिफ्टिंगकडे आणि बॉडी बिल्डिंगकडे. आणि त्याचबरोबर अजून जर सामाजिक कार्याबद्दल जर माझ्या बोलावंसं वाटलं तुला ना, तर मला ना एक माझा ना अलका एक स्वभाव आहे. मला ना लोकांना मदत करायला खूप आवडते. म्हणजे आय लाईक टू हेल्प पीपल. म्हणजे माझ्या ना गुरुनी एक वाक्य असं मला एक शिकवलं फार पूर्वी, असं मेक अदर्स लाईफ इझी, युअर लाईफ विल बी इझी. हे त्यांनी मला खूप वाक्य छान शिकवलेलं त्यांनी मला. तेव्हा जिकडे जिकडे ना कोणालाही मला मदत करता आली ना, कोणाला लोन पाहिजे, कोणाला कुठे ऍडमिशन पाहिजे, कुठे हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन पाहिजे, कुठे डिस्काउंट पाहिजे, माझ्या ओळखी मी सगळ्या भर त्या लोकांना मदत करतो. आणि दुसरं म्हणजे रिसेंटली, म्हणजे मला वाटतं जस्ट 1-2 वर्षापूर्वी माझ्या गावाला पण, म्हणजे मी रत्नागिरी डिस्ट्रिक्ट मधले आणि आमचं तालुका माझा खेळ आणि माझं प्रॉपर गाव नाथूनगर. तर त्या ठिकाणी पण आहे ना एक उद्योजक शिबिर मी माझ्या मुलांसाठी आयोजित केलेलं. म्हणजे मला असं वाटत होतं की माझ्या गावातल्या मुलांनी जास्तीत जास्त उद्योग करावा, उद्योगधंद्यात यावं. कारण काय असं माहितीये अलका, की सरकार आहे ना बऱ्याचशा योजना जाहीर करतात, पण त्या जाहीर केलेल्या योजना आणि त्या योजनेसाठी ते कर्ज पण देतात, पण ते मुलांपर्यंत पोहोचतात कुठे, ते तर फक्त शहरांपर्यंतच मर्यादित असते. तर त्या म्हणजे 2 वर्षापूर्वी आहे ना, तिथले जे बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर आहेत त्यांच्याशी मी मिटिंग करून त्यांना आमच्या बंगल्यामध्ये मी ती मिटिंग ठेवली. तिकडे बँकेच्या मॅनेजरना बोलवलं, गावच्या सगळ्या मुलांना बोलवलं, सरकारच्या विविध योजना आहेत, ओके, त्या योजनेवर त्यांना बोलतं केलं मॅनेजरना. त्यातून काही उद्योजक निर्माण झाले. म्हणून मी माझ्या गावाच्या मुलांना, किंवा मी नेहमी माझ्या मुलांना सांगतो की
नोकरी देणारे व्हा, नोकरी करणारे होऊ नका. अगदी बरोबर आहे. कारण आज उद्योग व्यवसायामध्ये तसं जर तुमची जिद्द असेल किंवा तुम्हाला जर कष्ट करायची जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही कुठल्याही व्यवसायामध्ये तुम्ही चांगलं प्रगती करू शकता. आणि उद्योजक निर्माण करणं हे एका उद्योजकाकडनं शिकायला पाहिजे खरं तर. कारण त्याचा अनुभव असतो आणि त्याला असं वाटतं की मी जसं उद्योग करतो तसंच इतरांनी माझ्या सोबतीने सोबत वरती यावं. हा खरं तर तुझा मोठेपणा आहे. आणि कॉम्पिटिशन आणि स्पर्धेला मी घाबरत नाही. मी तुला सांगू ना अलका, जरी माझ्या क्षेत्रात जरी कोणाला यायचं असेल आणि तो जर माझ्याकडे गायडन्स मागायला आला कुठलंही की कर्ज काढायचं किंवा साईड कशी चालवायची तर आय हेल्प हिम ऑल्सो बिकॉज आय डोंट फील दॅट ही इज माय कॉम्पिटेटर. व्हॉट आय से अलका आय एम टेलिंग यू ही इज माय बिझनेस पार्टनर. आता तू बोलशील बिझनेस पार्टनर कसा? वाय बिझनेस पार्टनर? बिकॉज ही इज डुईंग सेम बिझनेस व्हॉट आय एम डुईंग, सो इज माय बिझनेस पार्टनर. असं त्यामुळे मी सगळ्यांना प्रोत्साहन देतो. मी स्वतः पुढे गेलेलो आहे, चला तुम्हाला सुद्धा सोबत घेऊन जातो. त्याला काय मदत लागेल ती देणं हे एक बिझनेस म्हणजे बिझनेस दुसऱ्यांना शिकवणं हा मोठेपणाच आहे खरं बघायला गेलं. अलका तुला सांगू ना, कोणालाही मदत करताना किंवा कोणालाही गायडन्स करताना मी खरं सांगू मला कसलीच अपेक्षा नसते. मी कुठली अपेक्षा न ठेवताना मी त्यांना मदत करतो. अगदी बँकेपर्यंत लोन पर्यंत त्यांना पोहोचवतो. पण मला माहिती असते, मला ही गोष्ट मी स्वतः अनुभवली आहे. जेव्हा तुम्ही लोकांना मदत करताना आणि जेव्हा तुम्ही लोकांना वरती आणण्याचा प्रयत्न करता तेव्हा आहे ना देव आहे ना कितीतरी आहे ना मागच्या हाताने तुम्हाला भरपूर देतो. तुम्हाला कळते की हे बिझनेस हे कामं कशी येतात वगैरे सगळे. आता अलका तुला सांगू ना, आमच्या कंपनीमध्ये सेल्स मार्केटिंग हे डिपार्टमेंट नाहीये. अच्छा. अजिबात नाही. आमच्याकडे सेल्स मॅनेजर नाही, आमच्याकडे मार्केटिंग मॅनेजर पण नाही. माउथ पब्लिसिटी आमचे गिरायकच एकमेकांना सांगतात, आमचे क्लायंटच एकमेकांना सांगतात. आणि खरं सांगू ना आमच्या कुलदेवताच्या कृपेने, आमची सुकाय कुटीश्री देवी आमची कुलदेवत आहे, तिच्या कृपेने एक महिना अलका असं जात नाही की आमची नवीन साईट ओपन होत नाही. या महिन्यात पण 3 नवीन साईट चालू झाल्या या चालू महिन्यामध्ये. आणि चांगल्या मार्जिनच्या साईट आहेत आमच्या चांगल्या तिकडे. मला तर आता तेच विचारायचं की तुझा हा उद्योग खूपच भरभरतेला तुझ्या याच्यावर लक्षात येते. तुमचा टोटल स्टाफ किती आहे, म्हणजे कसं मॅनेज करतो हे सगळं? आता जर आमचे कशी 3 क्षेत्र आहेत आमचे. आता आमचा जो सगळ्यात मोठं क्षेत्र आहे ते आमचं हाऊसकीपिंग म्हणजे फॅसिलिटी मॅनेजमेंट म्हणतो. जास्तीत जास्त कामगार आणि जास्तीत जास्त मॅनेजर आमच्या या डिपार्टमेंटमध्ये तिकडे जवळजवळ 1000+ आहेत. म्हणजे हाऊसकीपिंग डिपार्टमेंटला म्हणजे 1200च्या वरती सगळं त्यांची संख्या आहे हाऊसकीपिंगमध्ये. आणि सिक्युरिटी गार्डमध्ये साधारण तुला सांगू ना 700 ते 700 माणसं सिक्युरिटी गार्डमध्ये असतात. तर त्या साईडला तर हे 2 आमचे कोर बिझनेस आहेत. त्यातून मोठा बिझनेस म्हणजे आमचा हाऊसकीपिंग. तिकडून आमची सुरुवात झाली. आणि हेल्थ सर्व्हिसमध्ये हेल्थ सर्व्हिस नाही, हेल्थ सर्व्हिस 3ऱ्या क्रमांकावर. अच्छा, तर हेल्थ सर्व्हिसमध्ये अलका आम्ही लोक नेमकं काय करतो तुला सांगू. कारण आम्ही लोक काय करतो माहिती, सोसायटीजमध्ये जसे क्लब हाऊसेस असतात मोठे किंवा जिमखाना असतात वगैरे. तुला माहिती प्रत्येक सोसायटीमध्ये क्लब हाऊस असते, स्विमिंग पूल असते. तर त्याचे आम्ही यांना कॉन्ट्रॅक्ट घेतो आम्ही त्याचे. तर त्यांना ट्रेनर पाहिजे असतील म्हणजे असं एक ट्रेनर देणार, योगा टीचर देणार, एरोबिक्स टीचर देणार, म्हणजे डायटिशियन देणार. अशा पद्धतीने आम्ही आमचं हेल्थ सर्व्हिस चालवतो. तर तिकडे आम्ही ट्रेनर वगैरे सगळे आणि त्यांना फिटनेसचे प्रोग्राम द्यायचे वगैरे, त्यांचा डाएट प्लॅन बनवायचा. हे सगळं आमचं काम हेल्थ सर्व्हिसमध्ये. खूपच छान. खरोखर या सगळ्या सर्व्हिसेस म्हणजे समाजसेवा थोडक्यात बघायला गेलं. तुझ्या आता हा जो सगळा तुमचा स्टाफ आहे तर या स्टाफनी चांगलं काम करावं त्याच्यासाठी तुमचं प्रशिक्षण असेलच. मग ते त्यांना असं दर 3 महिन्यांनी त्यांना प्रशिक्षित करतोस का कसं, म्हणजे तो चांगलं म्हणजे कस्टमरला चांगली सर्व्हिस देण्यासाठी एक्झॅक्टली काय काय करतो? आता अलका तुला सांगू ना, सिक्युरिटी गार्ड असू दे या हाऊसकीपिंगची मुलं असू दे, ओके, सिक्युरिटी गार्ड आणि हाऊसकीपिंगची मुलं, मला वाटतं एक त्याचं शिक्षण किती असेल त्याची तुला कल्पना आलेली असेल. ते लोक कमी शिकलेले असतात काही कारणाने असू दे, परिस्थितीनुसार असू दे किंवा आपल्या बुद्धिमत्तेनुसार असू दे, त्याचं शिक्षण थोडं कमी असते म्हणून ते लोक हाऊसकीपिंगचं काम करतात आणि सिक्युरिटी गार्डचं काम करतात. तर त्यांना प्रशिक्षण देणं आणि त्यांना आपल्याला जी अपेक्षा आहे त्यांनी काम कसं करावं याच्यासाठी प्रशिक्षण त्यांना द्यायलाच लागते 3 महिन्यांनी. आमच्या कंपनीमध्ये 3 असे मॅनेजर्स आहेत, म्हणजे हाऊसकीपिंग मध्ये प्रमोद कांबळे आहेत, परत योगेश चिंदरकर आहेत, ते हाऊसकीपिंग कंपनी सांभाळतात, त्यांचं ट्रेनिंग वगैरे सगळं ते बघतात. प्लस
दुसऱ्या सिक्युरिटीमध्ये जर बघायला गेलं तर आमचे संतोष म्हणून एक मॅनेजर आहेत, मायाजी परब म्हणून आहेत. ते त्यांचा प्रशिक्षणाचा जो आहे कार्यक्रम वगैरे दर 3 महिन्यात घेणं, नवीन नवीन ज्या गोष्टी घडत असतात बाहेर समाजामध्ये. आता बघ नुकतंच एक परवा दिवशी बॉम्बस्फोट झाला, तर ते बॉम्बस्फोट म्हणजे कुठली काळजी घ्यायला पाहिजे आपण, काय म्हणजे असं झालं तर म्हणजे त्याचं कसं आपल्याला सांभाळायला पाहिजे. म्हणजे समजा एखादा मॉल तुम्ही बघता, त्या मॉलमध्ये तुमची सुरक्षा व्यवस्था, तर असं झाल्यावर काय करायला पाहिजे. आता मुंबई पोलीस पण तुला सांगू ना याच्यावर प्रशिक्षण देत होता, तेही आमच्या मॅनेजर लोकांना बोलवतात, तेही खास प्रशिक्षण मुंबई पोलिसांकडून पण आम्हाला लोकांना मिळते की हे तुम्ही डाऊन द लाईन तुमच्या माणसाचं. तर हे असं अशा प्रकारचं आम्ही त्यांना प्रशिक्षण देऊन आहे ना, म्हणजे लाईक स्टँडर्ड आम्ही मेंटेन करायचा प्रयत्न म्हणजे त्यांना प्रशिक्षित करून ते त्यांना त्या जागी नेमून की जेणेकरून तुमच्या ग्राहक पूर्ण सॅटिस्फाय झाले पाहिजे. हे थोडं कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज फर्स्ट. आणि आम्ही लोक अजून एक काम करतो, दर 3 महिन्यांनी आमच्या कंपनीची एक पद्धत आहे. समजा यू आर अवर क्लायंट फॉर एक्झाम्पल, मग ते कोणी असू दे, म्हणजे मग आम्ही लोक काय करतो म्हणजे एक त्यांना आम्ही एक शीट पाठवतो, ओके, वेअर वी स्टँड अबाउट अवर सर्व्हिस. मग त्याच्यामध्ये स्टाफचं ग्रूमिंग स्टँडर्ड म्हणा, क्लिनिंग म्हणा वगैरे, किंवा तुम्हाला अजून काय इम्प्रुव्हमेंट पाहिजे, तुम्ही इकडे किती मार्क द्याल, इकडे किती मार्क द्याल, म्हणजे लाईक एक्सलंट, व्हेरी गुड असे आणि ऍव्हरेज असा आम्ही त्यांना रिपोर्ट पाठवतो. मग ते आमचे क्लायंट त्यांना त्याला टिक करून पाठवतो. कुठे एखाद्या क्लायंटनी समजा नकारात्मक शेरा दिला, ओके, तर माझं पहिलं लक्ष तिकडे असतं, तिकडे मग त्या क्लायंटशी बोलणं, मग आमच्या मॅनेजर त्यांना भेटणं की कुठे आम्ही लॅक होतोय, अजून काय करायला पाहिजे, हे सगळं मग आम्ही लोक इम्प्रुव्हाइज करतो सगळं. आणि अगदी तुला अभिमानाने सांगतो, आम्हाला या व्यवसायामध्ये अलका 29 वर्ष पूर्ण झाले. 29 आणि आता 30 वर्ष चालू आहे. आता या पुढच्या ऑगस्टमध्ये म्हणजे 26 साली आम्ही आता 30 वर्ष कम्प्लीट करू. काय एवढा मोठा प्रवास होता. खूपच छान. पण मला असं विचारायचं की तू कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन फर्स्ट हे जरी तुझं म्हणणं असलं तरी पण काही वेळेला आता कसं होतं की काही सर्व्हिसेस देताना कधी कधी फेलियर होऊ शकतं, कारण आज अनुभवातच माणूस शिकत असतं, बरोबर. तर असा एखादा काही अनुभव येतात की तू सर्व्हिस प्रोव्हाइड करताना काही वेळेला नाही जमलं तुम्हाला, मग त्याच्यातनं तुला असं काही धडा मिळाला, असा काही एखादा अनुभव आहे का? येस, हे अशा 2 इन्सिडेंट होऊ शकतात. यातून मी 2 गोष्टी शिकलो याच्यातून. बघ, मुंबईमध्ये जर तू अलका बोलशील ना, तर आमचं कुठलंही ना प्रोजेक्ट असं फेल नाही झालंय मुंबईमध्ये. पण कधी कधी आम्ही मुंबईच्या बाहेर जेव्हा काम करायला गेलोय, ऍक्च्युअली आमच्या कंपनीने बऱ्याच ठिकाणी काम केलंय. दमनमध्ये केलंय, वापीमध्ये केलेलं आहे, पंचकुलाला केलंय, दिल्लीमध्ये केलंय आम्ही लोकांनी काम. आणि मध्यंतरी आमचं एक ब्लू स्टोन म्हणून एक कंपनी आहे, मोठी कंपनी आहे, त्यांच्यावर आमचं पॅन इंडियाचं कॉन्ट्रॅक्ट होतं. तेव्हा तर आम्ही लोक कलकत्तामध्ये होतो, उत्तर प्रदेशमध्ये होतो, आसाममध्ये होतो, झारखंडमध्ये होतो, बिहारमध्ये होतो. एवढ्या ठिकाणी आम्ही लोकांनी तिथल्या लोकांशी टायअप करून, म्हणजे तिथल्या कंपन्यांशी टायअप करून आम्ही लोकांनी आमचं काम त्यांच्यावर चालवलेलं, तेही आम्ही केलेलं. आता जे तू फेलियर बद्दल बोलतेस, हे जरुरी नाही. मला पण वाटते की सगळेच प्रोजेक्ट सक्सेसफुल होतात आणि सगळ्यावर आपण यशस्वी होतो. तुला माहिती, एखादा डायरेक्टर एखादा चित्रपट खूप चांगला चालतो, कोण जरुरी नाही दुसरा पण चालायला पाहिजे. शोलेचं एक्झाम्पल देऊ शकतो मी. रमेश सिप्पी यांनी शोले जो बनवला तो काय अप्रतिम चित्रपट आहे, पण त्याच्यानंतर त्यांनी जे चित्रपट दुसरे बनवले, शान बनवला, शक्ती बनवला, ते लोकांनी कधी शोलेची कंपॅरिझन नाही, जवळ आलेच नाही शोलेचं. तर कधीतरी असं होते की एखादा प्रोजेक्ट फेल होते. पण माझा अनुभव तुला सांगू मी तुला की या बाबतीमध्ये की जेव्हा मी आउटस्कर्टचे प्रोजेक्ट घेतले, म्हणजे रिसेंटली आम्ही तेलंगणाचा प्रोजेक्ट घेतलेला, पण ते प्रोजेक्टच आहे ना सिटीपासून एवढं लांब होतं की प्रवास करणंच मुश्किल होतं. म्हणजे एक बस 7ला येणार, एक 9ला येणार, मग 12ला येणार, अशा वेळेला कर्मचारी तिकडे पोहोचणार नाही. तिकडे म्हणजे कम्युटिंग अँड ट्रान्सपोर्टेशन म्हणजे दळणवळण हा मोठा तिकडे प्रश्न होता. तिकडे एक फेल होऊ शकते. अजून एक गोष्ट असते, दुसऱ्या एक फेलियरचं मी कारण बघितलेलं आहे की काय गिरायकांना काय वाटतं माहितीये की कमी पैशात आम्हाला अप्रतिम सर्व्हिस मिळेल, पण असं नाही होत. जर तुम्हाला क्वालिटी सर्व्हिस पाहिजे यू हॅव टू पे फॉर. बरोबर, अगदी 100% बरोबर बोलतेस. तर हे पण मी अनुभवलंय. काही ठिकाणी माझ्याकडून पण चुका झाल्या. मी काम घ्यायचं म्हणून ते छोट्या पैशांवर घेतलं, पण नंतर मला कळलं की इकडे नाही होणार ही गोष्ट. तिकडे आम्ही लोकांनी फेल्युअर बघितलं, पण आम्ही शिकलोय त्याच्यातून की याच्या पुढे की
नाही होणार असेल तर त्या आपल्या क्लायंटला गिरायकाला स्पष्टपणे नाही सांगावं की होणार नाही करून. म्हणजे आता आपलं नाव खराब करून घेण्यापेक्षा स्पष्टपणे नकार दिलेला बरा मला तरी वाटतं. अगदी बरोबर. तर तू आता हे खरोखर सर्व्हिस देतो सगळ्यांना, ही गोष्ट जरी खरी असली तरी ही सर्व्हिस तुमचे कर्मचारी त्यांना प्रोव्हाइड करतात. तर कर्मचाऱ्यांना म्हणजे तुमच्या स्टाफला मोटिवेट करण्यासाठी काही तुझ्या योजना तू आखलेल्या आहेस का? आता माझ्याशी संबंध कसा येतो म्हणजे मगाशी जसं मी बोललो की सगळ्या कर्मचाऱ्यांना आमच्या ज्या प्राईम साईट्स आहेत, ओके, सगळ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिली जाते. ते आमच्या ट्रेनिंग मॅनेजर थ्रू दिली जाते. पण आमच्या ऑफिसमध्ये आता गेली 29 वर्ष ही पद्धत आहे की आठवड्यातून 2 वेळेला आमची मीटिंग असते माझ्या व्यवस्थापकांबरोबर. म्हणजे ती सोमवारी असते आणि गुरुवारी असते आणि ती न चुकता असते, न चुकता. पण त्यावेळेला पुऱ्या कामाचा रिव्ह्यू घेतला जातो. गेल्या आठवड्यात काय झालं, कुठल्या कंप्लेंट्स असतात त्याच्यावर आम्ही चर्चा करतो. अजून आपल्याला येणाऱ्या कुठल्या प्रोजेक्ट्सवर आम्हाला काय करायचं त्याच्यावर बोलतो. आमच्या वेकन्सीज कशा कम्प्लीट करायच्या आहेत त्यांना मी टार्गेट देतो. आणि असं करत करत मी त्यांना मोटिवेट ठेवतो. म्हणजे आणि मला वाटते ना हे जे मीटिंग हे असं फोरम आहे ना, असं मला वाटते की ते आहे ना तुमच्या कामाची कन्सिस्टन्सी ठेवते. दॅट्स व्हॉट आय हॅव एक्सपिरियन्स फ्रॉम माय हॉटेल डेज. म्हणजे त्यांचंही मत घेतो की आपल्याला अजून काय चांगलं करता येईल. हो, येस येस. मी तर आज दरेकच ग्रुप ज्या लेवलला आहे किंवा ज्या स्तराला आहे मी याचं सगळं श्रेय माझ्या टीमला देतो. कारण हे सगळं टीम वर्क आहे. कारण एकटा अरुण दरेकर हे सगळं करू शकत नाही. तर काही मंडळींची मला इकडे नावं घेऊशी वाटतील. आमच्या कंपनीचे जीएम भीमा शेट्टी ते गेले 25 वर्ष आमच्या बरोबर आहे. प्रमोद आमचा, वासुदेव यादव, योगेश चिंदरकर, मग निलेश जाधव, परत फकरुल आहे. त्यांचा असा काही अनुभव की त्या काही कुठे गेले आणि खूप चांगलं काम केलं मग त्यांना तू बक्षीसच्या निमित्ताने किंवा जनरली कुठे अमेझॉन म्हणा किंवा सेल्स सर्व्हिसेसमध्ये कसं तुम्ही एवढा सेल्स केला की तुम्हाला आम्ही फॉरेन टूर देऊ म्हणा किंवा असं काही मोटिवेशनचं वेगळं काही आहे का की जेणेकरून कर्मचारी एकदम खुश नाही आपल्याला चांगली सेवा द्यायची. आता तिकडे कसं म्हणजे आम्ही इन्सेंटिव्ह देतो. म्हणजे इन्सेंटिव्ह म्हणजे हे जे तू बोलशील ना म्हणजे बाहेर असं आम्ही लोकांना हे करत नाही कारण पण आम्ही लोकांना इन्सेंटिव्ह देतो. प्रत्येक साईटमध्ये जेव्हा आम्हाला समजते ना या म्हणजे आपल्या या व्यवस्थापकाने चांगली साईट उभी केलेली आहे तर त्याला इन्सेंटिव्ह दिलं. आणि सिक्युरिटीमध्ये तर आमचे 2 मॅनेजर आहेत ना, मायाजी परब आणि श्याम मस्के, हे तर सिक्युरिटीमध्ये दोघे फार चांगलं काम करतात. परत माझ्या ऑफिस स्टाफचं पण मी तुला सांगू ना. आणि माझ्या मागे एक इतिहास आहे तुला सांगू ना की कुठलेही कर्मचारी आज माझ्या आस्थापनेबरोबर जे जोडलेले आहेत ना त्यांचं असोसिएशन माझ्याबरोबर खूप मोठं राहिलं आहे. म्हणजे प्रत्येकाचं जवळ 20 वर्षापेक्षा जास्तच आहे. आता आमचं जे अकाउंट्स डिपार्टमेंट आहे पराग क्षीरसागर बघतात, ते जे चीफ अकाउंटंट आहेत आमचे सिद्धेश भाऊकर, आमचा ऍडमिन आणि एचआरचं आमचं सगळं काम बघतो. माझा संदीप साळुंके माझा मॅनेजर तो नेहमी माझ्याबरोबर असतो. माझा मित्र सचिन वैराट, ओके, तो आमच्या कंपनीचे पुढे क्लिनिंग बद्दलचे जेवढे सप्लायची जबाबदारी सगळी त्याच्यावर आहे. की अशी सगळी माणसं माझ्या बरोबर आहेत ना म्हणून हे सगळं चाललेलं आहे. कारण व्यवसाय म्हटलं की हे सगळी मंडळी आलीच आणि ही मंडळी म्हणजे एक थोडक्यात एक्सटेंडेड फॅमिली आहे तुझी. आणि त्यांना ज्याला जपलं जातं त्यांचं मत विचारलं जातं आणि त्यांना मोटिवेट केलं जातं म्हणजे त्याच्या बरोबरीनेच आपला व्यवसाय तो आज बरोबरीला येतो. तू आता माझ्या कुठल्याही मॅनेजर बद्दल बोलशील ना माझ्या अनुपस्थितीमध्ये ते सगळे सांगतील तुला की सर हे नेहमीच बोलतात की ते माझे कुटुंब आहेत. येस. आणि मी असं त्यांना मला असं वाटतं की मी त्यांचा मोठा भाऊ आहे असं मला फील येते की दे आर नॉट माय मॅनेजर, दे आर नॉट माय एम्प्लॉई, वी आर वन फॅमिली विथ वी आर वर्किंग लाईक असं माझी भावना माझ्या माणसांच्या प्रती. बरोबर. आता हा उद्योग व्यवसाय सांभाळताना आज आपण आपले काही अनुभव आहेत म्हणजे मध्यंतरी फार वाईट काळ आपल्या सगळ्यांवर आला, करोनाचा काळ. तर करोनाच्या काळामध्ये तुमची ही हेल्थ सर्व्हिस म्हणा किंवा हाऊसकीपिंग सर्व्हिसेस त्याच्यावर काय इफेक्ट झाला होता का? काय म्हणजे त्या वेळेच्या काळाबद्दल त्याच्यातनं आता तुला असं काय जाणवतं म्हणजे त्याच्यामुळे काही तुमच्या व्यवसायावर काही परिणाम? आता करोना काळ जो जर बघशील ना अलका तू जसा सगळ्यांसाठी फारच टफ होता आणि म्हणजे फारच कठीण दिवस सगळ्यांनी बघितले आणि मीही बघितले फारच म्हणजे त्यावेळेला तुला सांगू ना की आमच्या कंपनीचा बिझनेस आहे ना अर्ध्यापेक्षा पण कमी झालेला, अर्ध्यापेक्षा पण कमी.
असं तुला सांगतो. म्हणजे बघ, कारण माझं जे प्रोडक्ट आहे ना ते मनुष्य आहे, बरोबर आहे. म्हणजे एखाद्या कंपनीचा प्रोडक्ट एक कप असू शकतो किंवा लाईक एक पेन असू शकते, पण माझं प्रोडक्ट आहे ना मनुष्य. आणि मनुष्य प्रोडक्ट आहे म्हणजे मला एक गोष्टीचा ना हलका अभिमान वाटतो की मनुष्य आहे ना देवानी बनवलेलं आहे आणि माझं प्रोडक्ट मनुष्य आहे. म्हणजे देवानी बनवलेलं जे प्रोडक्ट आहे ते माझं प्रोडक्ट आहे. दॅट इज माय सेलिंग प्रोडक्ट. ओके. आणि करोनामध्ये तुला माहितीये लॉकडाऊन, राईट. ओके. इथे नाही जायचं, तिकडे जायचं, सगळ्यावर बंदी घातलेली. आता जर मी माझ्या माणसाला पाठवूच शकत नाही कुठे वगैरे, तर कुठला व्यवसाय होणार? त्यावेळेला मॉल्स बंद, मल्टिप्लेक्स. आणि आमचं आहे ना जास्त आहे ना, तुला सांगू ना, आमची सर्व्हिस जास्त आहे ना कमर्शियल एरियामध्ये, म्हणजे रेसिडेन्शियल मध्ये आम्ही लोक कमी आहे. म्हणजे कमर्शियल जे आस्थापन आहे तिकडे आम्ही लोक जास्त आहे. ओके. त्यामुळे मॉल्स त्यावेळेला बंद, मल्टिप्लेक्स थिएटर त्यावेळेला बंद, कारचे शोरूम बंद सगळ्या. आणि आमचे कर्मचारी जास्तीत जास्त अशा ठिकाणी आहे सगळं. आमचं जेव्हा ठप्प झालेलं. पण तेव्हा तुला मी सांगू ना अलका, जर काय म्हणतात ना की मागे जे मला सुचलेलं की सुरक्षा व्यवस्थापन द्यावी, म्हणजे सिक्युरिटी सर्व्हिस, त्यावेळेला त्या सर्व्हिसने आम्हाला तारलं. कारण कोणी सिक्युरिटी गार्ड कमी नाही केलं. कारण तुला माहिती उलट चोऱ्या माऱ्या वाढतात त्याच्यामुळे. पण कारण करोना काळ सगळ्यांसाठी कठीण काळ होता अलका. तर उलट सुरक्षा रक्षणामध्ये काही वेळेला आमची वाढवायला सांगितलं. आज आमची पण हाऊसकीपिंग मध्ये तर अक्षरशः आहे ना, म्हणजे 50% पेक्षा कमी स्ट्रेंथ झाली. मी जे तुला बोललं ना मगाशी, 1200 ते 1300 आमची माणसं आहेत, ती स्ट्रेंथ अक्षरशः 400वर आली. म्हणजे इतकं मी बघितलं. म्हणजे त्यावेळेला आणि माझे फारच जुने कर्मचारी जे माझ्या बरोबर होते त्यावेळेला त्यांना रस्त्यावर टाकणं अलका शक्य नव्हतं. टेन्शन फार टेन्शन. म्हणजे मी तेव्हा कशा गोष्टी केलेल्या आहेत ना माझं माहिती. आता काय म्हणतात ना की माझा एक त्यावेळेला ह्यांना सांभाळायला आणि जे पगार सांभाळायला, अर्थात तेव्हा मी फुल पगार त्यांना देत नव्हतो, 50% पगार देत होतो माझ्या जवळच्या माणसांना. पण ते पगार करायला ना अलका आहे ना, मला बोलायला पण आज काय वाटत नाही, कारण ती जुन्या कटू आठवणी आहेत. मला माझा एक फ्लॅट विकायला लागला फक्त यांना सांभाळण्यासाठी. आणि मी तेव्हा मागे पुढे नाही बघितलं. मी सांगितलं आपली माणसं माझ्यासाठी महत्वाची आहे. कारण माझ्याकडे ना एक शिवाजी महाराजांचे मी पुस्तक वाचलेलं की एकदा त्यांची मोगलांबरोबर लढाई चाललेली, तर शिवाजी महाराजांना तह करायला लागलेला आणि त्यांना ना 283 किल्ले जागेवर द्यायला लागलेले. आठवते ना तुला? 283 किल्ले त्यांना ऑन द स्पॉट द्यायला लागलेले. पण त्याच्यानंतर महाराजांचं जे स्वप्न होतं स्वराज्याचं ते संपलं नाही. त्याच्यानंतर पुन्हा ते उभे राहिले आणि पुढे महाराष्ट्राने बघितलं ते छत्रपती झाले पुढे. कारण पैसा काय आज उद्या कमवता येईल, पण आपली माणसं जर गेली तर परत मग त्यांना ते मिळवणं कसं, आपला संसार आहे तसं त्यांनाही संसार आहे ना त्यांना तिकडे. तेव्हा मी तोच विचार केला, जर मी शिवाजी महाराजांचा तेव्हा विचार, कारण मी त्यांचा भक्त आहे आणि मी त्यांचा फॉलोअर आहे त्यांचा. तर मी विचार केला शिवाजी महाराजांसारख्या एवढ्या मोठ्या माणसांनी एवढी मेहनत करून 283 किल्ले त्यांना जागेवर द्यायला लागले, आपण एकच फ्लॅट देतोय का, आपण काय असं मोठं करतोय हे तेव्हा भावना माझ्या मनावरती. आणि मगाशी तुला बोललो ना की आपलं माझ्या बिझनेस बद्दल तुला बोलतो की महाराजांचं ते वाक्य, राज्य छोटं असेल तरी चालेल पण ते आपलं पाहिजे. अगदी बरोबर असं. तर ती भावना माझ्या मनामध्ये होती. कारण ही आपलीच माणसं आहेत, आपणच ते उभं केलंय, तर आपली माणसांना सुद्धा आपण सोबत आपल्यासोबतच हे केलं पाहिजे. मग त्यांना डावलून नाही चालणार, कारण त्याच्यावर आपल्या टीममुळे आपण उभं आहेत ना आपण. असं आहे ते. भलेसे कंपनीचे फेस व्हॅल्यू मी आहे, म्हणजे भलेसे माझ्याकडे बघून समजा कामं मिळतात किंवा लोकांचा माझ्यावर विश्वास आहे, पण ते विश्वासास पात्र माझी माणसं काम ते लोक जे करतात ते लोक त्याला विश्वासात पात्र ठरतात. तिकडे प्रत्येक साईटवर आणि प्रत्येक फील्डवर मी नाही उभं राहू शकत ना. हे सगळं श्रेय त्यांचं आहे. तुझ्या जे एवढे उद्योग आहेत, म्हणजे व्यवसाय वेगवेगळे व्यवसाय आहेत, तर अजून तुझं असं काही प्लॅनिंग आहे का की ते व्यवसाय एक्सटेंड करायचं? कारण मला असं वाटतं की घरच्यांचा सुद्धा तुला त्याच्यामध्ये सपोर्ट असेल असतं, त्यांच्या सोबतीने असं काही अजून पुढे प्लॅनिंग काही केलेली आहे? अच्छा, आता माझी मिसेस संगीता, ओके, त्या सुद्धा डायटिशियन आहेत. माझा मोठा मुलगा अक्षय, तो आर्किटेक्ट आहे. माझी मोठी सून माझी मधुल, ती ऍडव्होकेट आहे ती. आणि माझा 2 नंबर मुलगा तो अर्थतज्ञ आहे, नितांत. ओके.
तर हे सगळे असे विविध क्षेत्रामध्ये आहेत तिकडे. आणि मी तुला मगाशीच असं बोलल्याप्रमाणे मी स्वतःच आता लॉ ऑफिस चालू केलेलं आहे. आणि ही लॉ ऑफिस काढण्याची प्रेरणाच आहे ना मला माझ्या सुनेकडून मिळेल. ओके, कारण ती स्वतः ऍडव्होकेट आहे. तर मला कल्पना आली की आपण हा पण व्यवसाय करू शकतो. आणि तुला विश्वास नाही बसणार, हा 1 ऑगस्ट गेला ना, हा जो 2025 त्यावेळेला कंपनीची स्थापना झाली आणि आज आमच्याकडे 11 केसेस आहेत. एवढ्या कमी कालावधीमध्ये, महिना कुठला माउथ पब्लिसिटी. कारण तू जे चांगलं काम केलेलं आहे तर त्या चांगल्या कामामुळे त्याला वाटतं की या सर्व्हिसमध्ये पण हे चांगलं देत असेल. 10 ते 11 केसेस आम्ही आता लोकांच्या फाईल केलेत आम्ही लोकांनी. आणि आमचं जे लॉ ऑफिस आहे त्याच्यामध्ये कसं केलं माहितीये अलका, मी माझी टीम बनवलीये. त्या टीममध्ये चांगले निष्णात वकील माझ्या बरोबर आहेत सगळे. लाईक माझे मित्र संग्राम बापट आहेत, पंकज मिश्रा आहेत, सारिका मिश्रा आहेत, ऍडव्होकेट रझिया माझ्या बरोबर आहेत. हे सगळे आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये मोठे आहेत. आणि आमच्या सुनबाई. ओके, तर त्या सगळ्यांना घेऊन आम्ही आता पुढे चाललोय तिकडे या ठिकाणी. आणि लॉ ऑफिस अजून पुढे बोलायला गेलं ना तर अलका कुठला सब्जेक्ट आमच्याकडे नाहीये असं नाहीये. आम्ही लोकांनी सगळे सब्जेक्ट त्याच्यात कव्हर केले. म्हणजे प्रॉपर्टी डिस्प्यूट, डोमेस्टिक व्हायलन्स असू दे किंवा पार्टनरशिप डीड असू दे, एसआरईची कामं, म्हाडाची कामं, कुठल्याही प्रकारचं अग्रीमेंट वगैरे, कुठल्याही चेक बाउन्सिंगचे मॅटर वगैरे सगळं कुठलीही सबब आमच्याकडे आज घेतली जाते आणि कुठलीही बाब आम्ही लोक घेतो आमच्याकडे आज. व्हेरी गुड. म्हणजे मला तर आता असं प्रेक्षकांना असं सांगायचं की जर प्रेक्षकांनी किंवा कुठल्याही क्लायंटनी जर तुझ्याशी संपर्क साधायचा झाला तर तुझ्या साईटचं नाव सांगून ठेव. आणि एनीहाऊ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुझ्या संदर्भात डिटेल देणारच आहे. पण तू तुझी कुठली साईट आहे ती जर आता सांगितलीस प्रेक्षकांना, कुठली म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात आता हे जे ऐकलं तर तुमच्याकडे येण्यासाठी सामान्य क्लायंट्स आहेत कोणी किंवा एखाद्या सोसायटीच्या चेअरमननी म्हणा, तर त्यांनी कसं तुला अप्रोच व्हावं? पहिलं तर ना त्यांनी, मी जो नंबर बोलतोय ना त्याच्या नंबरवर जर त्यांनी मला फोन केला ना तरी तो नंबर मिस्टर आमचे जे मॅनेजर आहे संदीप साळुंखे, हा त्यांचा नंबर आहे तो 9819300281. मी परत रिपीट करतो, 9819300281 हा त्यांचा नंबर आहे. तुम्ही तिकडे जरी फोन केलात ना तरी लगेच तुम्हाला फोन केल्याबरोबर ते काय करतील, तुम्हाला लगेच आहे ना तुमच्याच व्हॉट्सअपवर आहे ना आमच्या कंपनीचे सगळे डिटेल्स, तुमचे वेबसाईट वगैरे सगळे तुम्हाला देतील. तुला वेबसाईट देतोच आहे तुला, पण ते रितसर सगळं दिलं कंप्लीट कंपनीची माहिती तुम्हाला दिली जाईल. फारच छान. पण आता आज हा व्यवसाय सांभाळतो, तुला सुवर्णपदक विजेताही आहेस आणि या सगळ्या उद्योग सांभाळताना तुला पुरस्कार पण अनेक मिळालेले आहेत. इथे मी मागे बघते की तुला उद्योगश्री पुरस्कार मिळालाय, राजीव गांधी बिझनेस अवॉर्ड मिळालेला आहे, एक्सलन्सी अवॉर्ड मिळालेला आहे, कोकणभूषण अवॉर्ड्स, त्याच्यानंतर समाजभूषण अवॉर्ड मिळालाय. बापरे, ते अवॉर्ड वाचतानाच माझी दमछाक होते. एवढे सगळे पुरस्कार तुला मिळालेले आहेत. खरोखर मला त्या लहानपणीचं मला तू फक्त आठवतोयस की अरुण एवढा लहान आणि आज एवढा मोठा उद्योजक आणि एवढे सगळे अवॉर्ड्स तू घेतलेले आहेत. तर हे अवॉर्ड घेताना तुला असं काय जाणवलं? अर्थात ती जबाबदारीची जाणीव येते त्या अवॉर्ड घेतल्यानंतर, पण तरी सुद्धा असं काही लक्षात राहण्यासारखं असं काही सांगशील का? हे पुरस्कार मिळवण्यासाठी मी कधी काय काम नाही केलं, खरं सांगतो. काम करत गेलो आणि पुरस्कार मिळत गेले. पण प्रत्येक पुरस्काराच्या मागे ना जबाबदारी वाढत गेली. ओके, जेव्हा मला आठवते, जेव्हा राजीव गांधी बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड जेव्हा मला दिल्लीमध्ये बोलवून दिला गेला तेव्हा माझा एक वेगळाच आनंद होता माझा. मी बोललो की दिल्लीचं आपल्याला आमंत्रण आलं देशाच्या राजधानीमधून की पुरस्कार मिळवण्यासाठी. तर मी, माझे मिसेस संगीता आणि माझे काही मित्र आम्ही लोक गेलेलो तिकडे. तो पुरस्कार आम्ही लोकांनी घेतला. तो पुरस्कार मिळाल्यानंतर कारण तेव्हा कसं म्हणजे आम्ही काही कामांनी राष्ट्रीय पातळीवर केलेली आम्ही लोकांनी. त्याच्यानंतर बेस्ट एमएसएमई त्याचा पण पुरस्कार आम्हाला आमच्या बँकेने पण आम्हाला दिला. स्कॉच मेरिट पुरस्कार आम्हाला मिळाला त्याच्यानंतर. पण 2 पुरस्कार असे माझ्या आयुष्यात होते ना, त्यांनी मला ना म्हणजे भरपूर आनंद देऊन गेले. ते म्हणजे एक विशेष उद्योगशील पुरस्कार जो आपले तेव्हाचे गृहमंत्री दीपक केसरकर त्यांच्या हस्ते मला मिळालेला. कारण तो कसा म्हणजे माझ्या महाराष्ट्राचा पुरस्कार होता. म्हणजे मला असं वाटलं ना की माझ्या महाराष्ट्राने माझी नोंद घेतली. तो एक मला पुरस्कार खूप आनंद देऊन गेला. आणि दुसरं
जो मराठा समाज भूषण पुरस्कार तो जो मला मिळाला ना, तेव्हा माझ्या समाजाने पण मला रेकग्नाइज केलं. तो एक पुरस्कार एक वेगळाच आनंद देऊन गेला. आणि तुमच्या कोकणाने सुद्धा तुला कोकण भूषण पुरस्कार पण मिळाले. तोही मला म्हणजे इव्हन तुमच्या कोकणामध्ये पण सगळ्यांना माहितीये की त्यांनी तुला त्या पुरस्कार देऊन तुझी जबाबदारी जास्त वाढवली. खरं तर प्रत्येक पुरस्काराने जबाबदारी वाढवत ठेवली की आता आपण कसं काम केलं पाहिजे, आपल्या कामामध्ये आता गुणवत्ता आपण वाढवली पाहिजे. ते तुम्हाला जबाबदारीची जाणीव करून देते ही गोष्ट वगैरे. मग आपण कसं पण काय पण करू शकत नाही. एकच सांगतो अलका, मी आहे ना व्यवसाय करताना आहे ना, म्हणजे कधी आहे ना क्लायंट कडून पैसे घ्यायचे आणि काम नाही करायचे, त्यांची फसवणूक करायची, हे मी कधीच नाही केलं. कधीच नाही, हे मी नाहीच केले. कारण पैसे आहे ना बऱ्याच वेळ माझ्या खिशातून पण गेलेले, पण ते आलेले पण आहेत तिकडे. पण व्यवसायामध्ये मी फसवणूक कधीच नाही कोणाची केली. पैसे घेतल्याने काम नाही केलं असं कधीच झालेलं नाही, कधीच नाही आणि होणार पण. कारण शेवटी कसं होतं की सर्व्हिस चांगली देणं हेच महत्वाचं. म्हणजे पैसा मिळो किंवा न मिळो, पण क्लायंट आपल्याकडे आलेले आहेत, त्यांना उत्तम सेवा देणं हेच ध्येय. आणि त्याच्यामुळेच आज खरं तर तुझी एवढी प्रगती झालेली आहे. मी आता असं एक शेवटचं तुला विचारते की सेवा या शब्दाकडे तू एक सामाजिक जबाबदारी म्हणून बघतोयस का, काय तुझं म्हणणं आहे? सेवा क्षेत्राबद्दल जर तू बोलशील तर बघ, सेवा देणं खरं सांगू ना कोण फुकट देणार, बरोबर ना, राईट. शेवटी मी आता सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये, मी सेवा क्षेत्रामध्ये, नक्कीच मी म्हणजे व्यवसाय करत असताना पैशाची मी अपेक्षा करणारच ना, कारण शेवटी मला माझं घर चालवायचंय, माझ्या माणसांचं घर चालवायचं. पण त्याचबरोबर आहे ना, ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये सेवा देत असताना तुला माहितीये अलका, तुला इनडायरेक्टली आहे ना काही गोष्टी मी समाजासाठी करतोय. कसं मी तुला सांगतो बघ अलका, तुला सांगू, डॉक्टर, इंजिनियर, कम्प्युटर इंजिनियर असू दे, वकील असू दे, कोणी असू दे वगैरे, ओके, त्यांना ना इझिली नोकऱ्या मिळतात कारण त्याचं शिक्षण असते तेव्हा, आणि लोकांना तसं असते. पण हाऊसकीपिंग मध्ये काम करणारी मुलं, सुरक्षा रक्षक जे असतात हे वगैरे, त्यांचं शिक्षण कमी असते. अशा लोकांना नोकऱ्या नाही मिळत, ओके, इझिली. आता अलका मला सांग, माझ्यासारख्या अनेक कंपन्या आहेत, मी काय एकटाच नाही, माझ्यासारख्या कंपन्या जर या समाजामध्ये नसल्या असत्या, मध्ये कमी शिकलेल्या माणसांना एकत्र करून, ओके, त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरीला लावणं, एक प्रकारे समाजाची सेवाच झाली ना. आता समजा हे आम्ही लोकांनी केलं नसतं तर ही मुलं भांगमार्गाला नसती का वळली, आतंकवाद अजून वाढला असता, ओके, दहशतवादी मार्गाला गेले असते, चोऱ्या माऱ्या केल्या असत्या, कितीतरी गोष्टी केल्या असत्या. पण या गोष्टीमुळे कितीतरी मला तरी वाटतंय की अशा ज्या छोट्या छोट्या कंपन्यात आणि अशी जे कमी शिकलेल्या माणसं नोकरी देतात, त्याच्यामुळे मी थोडी एकमेकांची ती कितीतरी गुन्हेगारी कमी होते. खरं सामाजिक भान सुद्धा याच्यामुळे सामाजिक भान जपलं जाते. बरोबर बोललीस. म्हणजे समाजाची जाणीव आहे. हा समाजकार्य करणं म्हणजे हे सुद्धा एक समाजकार्यच आहे खरं सगळ्यात मोठं बघायला गेलं तर. कारण काय होतं की या सेवा देतानाचे जे कर्मचारी आहेत त्यांना समाजामध्ये तसं बघायला गेलं तर मान काही नसतो. बाकी मोठमोठे म्हणजे कुठे अकाउंटंट आहे किंवा तो इंजिनियर आहे किंवा डॉक्टर आहे तर त्यांना समाजामध्ये खूप मान असतो. पण ही सेवा देणारे जे आहेत कर्मचारी त्यांना तसा बाहेर समाजात मान नसतो. तर या ह्याच्यामुळे तू त्यांना आत्मसन्मान मिळवून दिलेला आहेस आणि त्यांना आज समाजामध्ये कसं उभं राहायचं, कसं आपल्याला पुढे जायचं आहे त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना पूर्ण तयार केलं. म्हणजे खरोखर हे जी तू सेवा करतोयस ते सामाजिक जाणीवेतनं करतोयस असं मला थोडक्यात सांगायचं. अगं मी थोडं तुला एलोबरेट करतो की तू पण ओव्हरसीज बरेच फिरलेली आहेस, मला माहितीये, युके, अमेरिका, लंडन वगैरे तू पण बऱ्याच ठिकाणी जाऊन आलीस. तर मी तुला सांगू ना, मगाशी जे वाक्य वापरलंस की हे जे कर्मचारी आहेत त्यांना समाजामध्ये मान आणि स्थान मिळत, पण हे लवकरच 15 वर्षात मिळणार, लवकरच. फार आपण बोलायचं नाही, कारण तुला सांगू ना, मी तुला सांगू, कारण आता आहे ना आमच्याकडे जे हाऊसकीपिंगचे स्टाफ कामाला आहे किंवा सिक्युरिटीमध्ये त्यांची सगळ्यांची मुलं आहेत ना इंग्लिश मिडियम मध्ये शिकतात, पब्लिक स्कूलमध्ये शिकतात, म्युन्सिपाल्टीच्या, पण इंग्लिश मिडियम मध्ये शिकतात. आता अलका मला सांग की आज आपल्याकडे कामवाली बाई अवेलेबल आहे, सकाळी आपल्याला गाडी पुसणारा माणूस अवेलेबल आहे आपल्याकडे, आपला जर पेट असेल तर तो डॉग फिरवणार आपल्याकडे अवेलेबल आहे, सगळं आज अवेलेबल आहे, कुक अवेलेबल आहे घरी येणारी, बरं कपडे धुवायला बाई, फर्निचर पुसायला बाई, या सगळं अवेलेबल आहे. पण आजपासून मी बोललो 15 वर्ष डाऊन द लाईन ही जेव्हा पिढी सगळी शिकून वरती येईल ना आणि मग ती लोक ही काम करणार आहेत का सांग मला, हाऊसकीपिंगची नाही. ते लोक डिपार्टमेंटल स्टोअरला जातील, ओके, डीमार्ट मध्ये लागतील, कुठेतरी मोठे मोठे जे स्टोअर्स आहेत
इन्फिनिटी मॉलमध्ये लागतील किंवा असे लागतील. मग त्यावेळेला तू विचार कर स्टाफचा किती शॉर्टेज असणार. आणि त्यावेळेला ते बोलतेस ना मान हा त्यावेळेला सगळ्यात जास्त ह्यानाच असणार. आणि ते आता खरं तर काळाची गरजच आहे. आणि कारण कसं माहितीये आज कसं झालंय की नवरा पण चांगला शिकलाय, बायको पण चांगली शिकले, दोघे कॉर्पोरेटमध्ये, दोघे चांगला पगार घेत आहेत, दोघांना एक सुट्टी मिळते शनिवार रविवार, ते काय ते साफसफाईमध्ये घालणार नाही वगैरे सगळ्या गोष्टी. ओके, त्यावेळेला तुम्हाला सांगू ना, तुम्हाला डॉक्टरला तुम्ही जाल ना, तुम्हाला डॉक्टर इझिली मिळेल, क्लिनिकमध्ये तो बसलेला असेल, डेंटिस्ट इझिली मिळेल. पण तुम्हाला हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यासाठी किंवा तुमच्या कुकसाठी सकाळपासून तुम्हालाच फॉलोअप करायला लागणार आहे की बाबा आज येतेस ना तू, आज येतोयस ना कामाला, आणि बाबा आज ये माझं काम करतो. आणि या सर्व्हिसेस जर त्यांनी घरात केल्या नाहीत किंवा सोसायटीमध्ये जर सांभाळल्या नाही तर मग आपल्या आजूबाजूचा एरिया तरी कसं स्वच्छ राहणार. हे सगळं ना हे 15 वर्षात सगळं बदली होणार आहे. आणि जस्ट माझं मन आज बोलतोय आणि माझा दूरदृष्टिकोन आज बोलतोय की या कर्मचाऱ्यांना चिकार मान पुढे असणार आहे, कारण शॉर्टेज ह्यांच्याच असणार आहे याच कर्मचाऱ्यांचं. बघ, मला वाटतं मी चुकीचं बोलत नाही, अजिबात नाही. आणि मला असं वाटतं की याच्यातनं असं खरं जाणवतंय की तू काळाची पावलं ओळखलीस, त्याला तू आज 29 वर्षापूर्वी हे तू ओळखलं की या सगळ्या सर्व्हिसेस हळूहळू चालू केल्या, तर त्याची कशी गरज आहे. आणि आज ती गरजच आहे. म्हणजे आज या प्रत्येक गोष्टींची मोठमोठ्या सोसायटीजमध्ये हेल्थ सर्व्हिस पाहिजे, हाऊसकीपिंग पाहिजे किंवा सुरक्षा रक्षक पाहिजे, या सगळ्या गोष्टींची गरज आहे. त्याच्याबरोबर फसाड सर्व्हिस, क्लिनिंग. आज बघ तू पण एक स्वतः मोठ्या सोसायटीमध्ये राहतेस, तू तिकडे बघ गेल्याबरोबर तुला वॉचमॅन पाहिजे, गार्ड पाहिजे गेट ओपन करायला, गार्डनर पाहिजे गार्डन मेंटेन करायला, लिफ्टवाला पाहिजे तुला, हाऊसकीपिंगचा कर्मचारी, सीसीटीव्ही कॅमेरा मेंटेन करणारा माणूस पाहिजे, वॉटर टँक क्लिनिंग करणारा पाहिजे. तर या सगळ्या सर्व्हिस आमच्याकडे मी जे बोलत चाललोय ना, म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात सांगून आल का, गेट टू टॅरेस यू कॉल ऑन आवर कॉल सेंटर, सगळ्या सर्व्हिस आम्ही तुम्हाला देऊ एक कोण एक. म्हणजे जसं बोलल्याप्रमाणे गेटचं सिक्युरिटी, गार्डनर, लिफ्टमॅन, पेस्ट कंट्रोल, सीसीटीव्ही कॅमेरा, टू वॉटर टँक क्लिनिंग, अगदी बिल्डिंगचं पेंटिंग पण नंतर करून अगदी. या सगळ्या गोष्टी बघून मला तर तुझी खरोखर तू त्याला काळाची पावलं ओळखलं आणि आज तुझी जी प्रगती बघून ना, आय एम प्राऊड ऑफ यू. म्हणजे तू माझा मित्र आहे याचं खरंच मला खूप प्राऊड वाटतंय की अशाची आज आपण ओळख मी करून देते आहे समाजाला. तर मंडळी, अरुण दरेकर, अरुण जो क्रीडा क्षेत्रात अव्वल आहे, हाऊसकीपिंग आणि या सगळे ते त्याचे जे उद्योग आहेत, वेगवेगळं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये ते चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आहे. या सगळ्या सर्व्हिसमधून तो सामाजिक भान सुद्धा जपतो आहे की समाजासाठी समाजाचं देणं आहे, समाजाचं देणं आहे म्हणूनच आपण या सगळ्या सर्व्हिस करायला पाहिजेत. हे जे तू खरं सगळं सांभाळतो त्याचं इतकं कौतुक आहे ना की अशा या प्रेरणादायी व्यक्तीची आज आपण ओळख करून घेतली तर सेवा करणं म्हणजे आपण ती वृत्तीच असावी लागते. ती वृत्ती असल्याशिवाय की तुमची जिद्द असल्याशिवाय तुम्ही आज कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकत नाही, असं आज त्याच्या सगळ्या बोलत जाणवलं. तर म्हणजे तुम्हाला आजची याची ओळख कशी वाटली, कसं वाटला तुझा त्याचा हा प्रेरणादायी प्रवास. तर अरुण, आज तू आमच्या ओळख या सेगमेंटमध्ये आलास आणि तुझा सगळा प्रवास आम्हाला सांगितलास आणि त्याच्या मागचं उद्दिष्ट की जे तू त्यावेळेला ठरवलं होतं आणि आज त्यातनं आज किती तू सक्सेस झालेला आहे हे सगळं तू सांगितलंस, त्याच्याबद्दल मी न्यूज स्टोरी तर्फे तुझे खूप 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 आभार मानते. म्हणजे माझी मुलाखत संपवण्याच्या अगोदर जे कोणी ही मुलाखत बघतायत तर मी सगळ्यांना एक आव्हान करू इच्छितो की सर्वांनी अलका तुझ्या सकट ओके सर्वांनी आपल्याला तारुण्य जपलं पाहिजे. आणि ते तारुण्य तुम्ही कसं जपाल ते पण तुम्हाला सांगतो. आपलं भलेसे आपण आहे ना 12 तास काम करतो, 13 तास काम करतो आणि करायलाच पाहिजे आपल्याला, पण तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये ओके 1 तास तुम्ही रोज व्यायामाला ठेवलाच पाहिजे रोज. ओके, जर तुम्हाला आपलं तारुण्य जपायचं असेल तर आणि तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर आणि डॉक्टरांच्या बिलांपासून जर तुम्हाला लांब राहायचं असेल तर रोज सगळ्यांनी 1 तास व्यायाम करायलाच पाहिजे. आणि आपला आहार आपण काय घेतोय, आपल्या शरीरासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे ह्याचा अभ्यास करा, आपला आहार चांगला ठेवा, रोज व्यायाम करा. कारण बघा हेल्थ क्लबमध्ये तुम्हाला असं वाटतंय की हेल्थ क्लब फीज आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह वगैरे असं, पण मी तुम्हाला एक वाक्य सांगतो, इफ फिटनेस इज एक्सपेन्सिव्ह ट्राय इलनेस
येस, बघा दॅट इज मोर एक्सपेन्सिव्ह. तेच ना, ट्राय इलनेस ना. बघा ना कशी हॉस्पिटलची तुमची बिल येते, ती गेल्यावर 4 लाख 5 लाख, हे ऑपरेशन ते ऑपरेशन. मग न काय बोलतात मी त्याचं हॉस्पिटलचं बिल भरणार ना. मग हे डॉक्टरला लांब ठेवण्यासाठी व्यायाम हा अमृत आहे. हो, सगळ्यांनी तो हे अमृत घेतलंच पाहिजे तिकडे सांगे. आणि अलका, तू पण स्वतःला फार चांगलं ठेवले. इतक्या वर्षांनी मी तुला बघितलं तरी. ओके, मला तुझ्या आणि तुझ्या मिस्टरांना माझ्या शुभेच्छा. खरं बघायला गेलं तर याने पहिलं माणुसकी जपली, तर जिद्द आहे आणि चांगली सेवा द्यायची वृत्ती आहे. तर या सगळ्या मुळीच तो आज एवढा सगळा सक्सेस झालेला आहे. तुझ्या सक्सेसला माझा सलाम. आणि खरंच की माणसाने यशस्वी कसं व्हावं हे आज तुझ्या सगळ्या संवादातनं जाणवलेलं आहे. तर मंडळी, तुम्हाला याची आज ओळख कशी वाटली तर याबद्दल तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया द्याच. पण तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आहे तेही तुम्ही सांगा. आणि तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि अरुण दरेकर बद्दल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं डिटेल देणारच आहे. धन्यवाद मंडळी. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.